नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। भांडणात मध्यस्थी करणाऱ्या महिलेचा खून करणाऱ्या तसेच तिघांच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या एका कामगाराला न्यायालयाने जन्मठेप आणि 18,000 रुपयांची दंडाची शिक्षा सुनावली आहे। 10 वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेत हा निकाल न्यायालयाने दिला आहे। सूस गावातील चाळीत किरकोळ कारणावरून ही घटना घडली होती। खटल्याच्या सुनावणी दरम्यान आरोपीने स्वतःला मानसिक रुग्ण असल्याचे भासवून बचावाचा प्रयत्न केला, मात्र त्याचे कोणतेही ठोस पुरावे सादर केले नाहीत। त्यामुळे अतिरिक्त सत्र न्यायाधीश HM भोसले यांच्या न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून पीडित कुटुंबांना न्याय दिला। मुकिंद शेकू हाती, वय 41, राहणार सूसगाव, मूळ राहणार धारापूर नांदेड असे शिक्षा झालेल्या दोषीचे नाव आहे। त्याच्या विरोधात पृथ्वीराज साळुंखे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती। हातीने चाकूने केलेल्या हल्ल्यात नंदाबाई कांबळे यांचा मृत्यू झाला होता, तर तक्रारदारांसमवेत त्यांची आई आणि वडील जखमी झाले होते। ही घटना 16 फेब्रुवारी 2016 रोजी सकाळी 7:30 ते 7:45 दरम्यान सूस गावातील चांदेरे चाळीत घडली होती। चाळीत तक्रारदार साळुंखे, नंदाबाई कांबळे आणि आरोपी हातेचे कुटुंब शेजारी शेजारी राहायचे। गुन्ह्याच्या 8 दिवस आधी आरोपीने तक्रारदारांची आई व बहिणीला शिवीगाळ केली आणि तक्रारदारांना मारहाण केली होती। त्यावेळी झालेल्या भांडणात नंदाबाईंनी मध्यस्थी केली। त्याचा राग आरोपीच्या मनात होता। त्यातून त्याने नंदाबाई कांबळे यांच्या पोटावर चाकूने सपासप वार करून त्यांचा निर्घृण खून केला। नंदाबाईंना वाचविण्याचा प्रयत्न करणारे तक्रारदारांचे वडील यशवंत आणि आई योगिता यांच्यावरही आरोपीने जीवघेणा हल्ला केला। आरोपीच्या चाकू हल्ल्यात यशवंत यांच्या पोटाचे आतडे बाहेर आले होते। तक्रारदारांनी आई वडिलांना वाचविण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने त्यांच्यावरही वार केले। तपास अधिकारी AT वाघमाले यांनी गुन्ह्याचा तपास करून आरोपीला अटक करीत न्यायालयात आरोपपत्र दाखल केले। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।